सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या मराठा नगरसेवकांचा सत्कार अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा संघ आणि अहिल्यानगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीनं मराठा सेवा संघाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते केला गेला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनियर विजयकुमार घोगरे होते. तर MPSC परीक्षेतून निरीक्षक धर्मदाय आयुक्त झाल्याबद्दल वैभव इथापे, महिला समितीवर निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट अनुराधा येवले, तर मराठा सेवा संघाचे नवनिर्वाचित दक्षिण जिल्हा प्रमुख इंजिनियर प्रवीण दहातोंडे, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष इंजिनियर विवेक लव्हाट, जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्ष नंदिनी सोनाळे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश परकाळे, जिल्हा संरक्षण अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल प्रशांत गायकवाड यांचा सत्कार केला गेला. सुरुवातीला दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रवीण दहातोंडे यांनी सर्वांचे स्वागत केलं, तर आभार उत्तर जिल्हाध्यक्ष इंजिनियर विवेक लव्हाट यांनी मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक आणि पतसंस्थेचे संचालक किशोर मरकड यांनी केलं. प्रत्येकाचा छोटा छोटा व्यवसाय असतो. कुणाची अगदी डॉक्टर पॅथॉलॉजी डॉक्टर असतात ते असतात, कुणाचा साधे इन्व्हिटेशन कार्ड देण्याचा व्यवसाय असतो, कुणाचा मोबाईलचा व्यवसाय असतो आणि प्रत्येक जण एकमेकाशी आज आपण किती त्याला बिझनेस दिलेला आहे त्याची खातर जमा करतात. त्या ठिकाणची जी मराठा एज्युकेशन सोसायटी आहे त्यांनी एक पूर्ण वेळ हॉल उपलब्ध करून दिलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की मराठा उद्योजक कक्ष नाशिकचा मागील वर्षाचा बिझनेस 600 कोटीचा आहे. 600 कोटीचा म्हणजे एकमेकाला आपण किती व्यवसाय दिला त्याप्रमाणे. मी आज या ठिकाणी कुठेतरी या काळाची गरज बनली आहे का मराठा समाज मागून पडतोय, त्यांना आरक्षण पण कमी प्रमाणात या ठिकाणी मिळते आणि ते आरक्षण पण इतरांच्या तुलनेने मराठा समाजाला पण जास्त प्रमाणात मिळावं यासाठी पण प्रयत्न बरेच दिवस चालू आहेत. आणि आपण मराठा समाजात जन्मलो म्हणून आपण जे उच्च शिक्षित मुलं असतात ते किती पण अभ्यास करून पुढे गेले पण त्यांना त्यांचं एवढं गुणाच्या मानाने त्यांच्या नोकरी लागण्याचा विषय असतो किंवा इतर ठिकाणी पण त्यांना व्यवस्थित काही मिळत नाही. त्यामुळे आणि आजच्या या काळात याच ठिकाणी आपल्या माझे वडील शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मराठा सेवाचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे. संकल्पना एवढीच आहे, आपण सर्वजण तिथे तो काही तुम्ही जाता लेखा आपण पाहतो. मराठा समाजाची जेवढी लोकसंख्या एक त्या अहिल्यानगर जिल्ह्यात असेल तेवढी जागतिक लोकसंख्या नसलेले लोक आज 50% आपल्या देशाची इकॉनॉमी कंट्रोल करतात. आम्ही कुठे आहोत? अजूनही जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी या आमचा तुमचा प्रत्येकाचा किती अभिमान स्वाभिमान दिसत असला तरी आज छत्रपती शिवाजी महाराज आले तर हातात तलवार घेऊन आणि घोड्यावर बसून येणार नाही. तेव्हा तुमच्या सर्वांचे पाय धरून माझी नम्र विनंती आहे की पोरांच्या हातामध्ये तलवार द्यायच्या ऐवजी घेतली. हा ज्योतिबाची हा ज्योतिबाची जयंती आहे. विद्येमुळे मती नीती गती आणि शेवटी मुक्त आहे. परंतु दुर्दैवाने आमच्या शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला मती नीती आणि गती हे ते 3 महत्वाचे मानव घडवण्याचे काय म्हणतो आपण मूल्य आहे. ही मूल्य आमच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही. आमच्या पिढीमध्ये मला आठवतं मी तर BE सिव्हिलला
फायनलला असताना आमच्याकडे नोकऱ्यांचे ऑर्डर पडलेले होते, अशी परिस्थिती होती. आता ती परिस्थिती नाही. म्हणजे आम्हाला ते नीतिमती भीती वगैरे समजण्याच्या अगोदर पहिल्यांदा आमच्या खिशात वित्त आलं. पण समाजातल्या फक्त 3% लोकांना नोकरी लागते. 97% लोकांना नोकऱ्या लागणार नाही. कारण सरकारची जी काही नोकरीची कॅपॅसिटी आहे ती 26 डिपार्टमेंट जर आपण काढलं, एकूण जे काही पद असतील किंवा महापालिका असतील, जिल्हा परिषद असेल, शिक्षण संस्था, सगळ्या काढल्या, अगदी शुगर फॅक्टरी धरली, सगळ्या धरल्या, तरी नोकरीची जी मर्यादा आहे त्यामध्ये जरी आपल्याला आरक्षण दिलं 100% मध्ये जरी 10-20% जरी लागणाऱ्या समाजाच्या लोकसंख्येच्या पर्सेंटेजमध्ये 3-4% वरती लोक लागणार. आणि मी पण इंग्लिशला क्लासून धरले, पण त्याच्यामध्ये आपल्याकडे 3% लोकांमध्ये मग 97% मुलांसाठी आपल्याकडे सेवा संघ असेल किंवा इतर सगळे असेल, यांनी काय करायचं जोर दिलं. त्यामध्ये मग आपण एक उरलेल्या लोकांसाठी एक तर आपल्याला फिक्स आहे की आपण राजकारण केलं पाहिजे. राजकारणामध्ये आपण 35 दुसरा व्यवसाय शेती आहे, तिसरा मग उद्योगधंद्यामध्ये आला पाहिजे. उद्योगधंद्यामध्ये नाशिकला जसं केलं की मराठ्यांच्या लोकांनी एकत्र येऊन जर काही चांगले व्यवसाय केले, एखादी बिल्डिंग बांधायची, त्यामध्ये फरशी बसवून आहे, पेंटिंग आहे, प्लंबिंगचं काम आहे, फायरचं काम आहे, इलेक्ट्रिक काम आहे, ह्याच्यामध्ये आपल्या लोकांना काम दिलं. समजा त्या किंवा रस्ते बांधत असेल, शेतकऱ्यांचं काम असेल, डेंटिंग असेल, ह्याच्यामध्ये मुलांनी उतरलं पाहिजे. ते उतरत असताना जसं leadership नाही, प्रशासन आणि राजकारण हे जर एकत्र आलं तर खूप चांगलं काम होऊ शकतं. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अजितदादा पवार असतं. तुम्ही दोन्ही गोष्टींमध्ये जर प्रशासन राजकारणी लोकांचं जर प्रशासनावर पकड असेल तर तुम्ही खूप चांगली काम करू शकता. आज स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आपले, महापौर आपले, तुम्हाला ह्याच्या माध्यमातून इतकी काम करायला संधी आहे का ते. आणि मग आपल्या त्यामध्ये आपले अधिकारी कसे जातील ह्याच्यामध्ये अभ्यास केला. मग त्यासाठी हॉस्टेल बांधणं, मुलांना UPSC क्लासेस लावणं, ह्याच्यामध्ये काम करायचं खूप केलं असते. आणि हे केलं तर दुसरं की हे आपल्यामध्ये जर प्रशासनामध्ये जसे अधिकारी तसं न्याय व्यवस्थेमध्ये आपलं कोणीच नाही. आज तुम्ही राजकारणात किंवा प्रश्न असेल, खरी सत्ता चालवते कोण तर न्याय व्यवस्था चालवते. न्याय व्यवस्थेमध्ये कुठली कोर्टीच असेल की असेल, कधी कुठली ते बॉर्डर लावायचे, कधी निकाल द्यायचे, तुमच्या काय हातातच नाही. आपण जर इतर अभ्यास म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये आपण किती लोक आहेत ह्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर नॉट सापडणार आहे. यावेळी महापौर ज्योती गाडे, माजी उपमहापौर गणेश भोसले, गीतांजली काळे, निखिल वारे, संपत बारसकर, बाळासाहेब पवार, गणेश कवडे, अजिंक्य बोरकर, महेश तवले, दीपाली बारसकर, मयुरी जाधव, रेवणनाथ पवार, रवी बारसकर, सुजित काकडे, मनोज कोतकर, सुजय मोहिते, महेश लोंढे, अमोल येवले यांसह अनेकांचा सत्कार केला गेलाय. ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे, मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष इंजिनियर विजयकुमार ठुबे, प्रदेश संघटक इंजिनियर बाळासाहेब शेटे, प्रदेश संघटक इंजिनियर मनोज ढोकचवळे, विभागीय अध्यक्ष दीपक बधाने, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, माजी जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कर्डिले, स्वाती जाधव, संपूर्णा सावंत, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष उदय अनभुले, संचालक ज्ञानदेव पांडुळे, सतीश शिंगळे, द्वारकाधीश भोसले, ॲडव्होकेट राजेश कावरे आदींसह मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्यकारिणी आणि तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.